2 वर्ष तपास, जेल, राजकीय आरोप आणि आता कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय. दिल्ली लिक्वर स्कॅममध्ये नेमकं काय झालं? दिल्लीतील दारू धरणावरून सुरू झालेले प्रकरण देशातील सर्वात मोठं पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सीपैकी एक ठरलं. नाव मोठी होती, आरोप गंभीर होते आणि अटक झाली थेट मुख्यमंत्री केजरीवाल यांना. 2021 मध्ये दिल्ली सरकारने नवीन एक्साइज पॉलिसी आणली. सरकारनं म्हणालं भ्रष्टाचार थांबवण्यासाठी, रेव्हेन्यू वाढवण्यासाठी प्रायव्हेट दुकाने, पण विरोधकांनी आरोप केला निवडक कंपन्यांना फायदा दिला, कोट्यवधींचे किकबॅक्स तयार झाले. या प्रकरणात उडी घेतली सीबीआय आणि ईडी. यानंतर सुरू झाल्या रेड्स, अरेस्ट आणि पॉलिटिकल वॉर. मार्च 2024 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक सिटिंग सीएम जेलमध्ये गेले. 27 फेब्रुवारी 2026 दिल्लीच्या कोर्टाने धक्कादायक निर्णय दिला. मोठा कट सिद्ध झाला, पुरावे अपुरे पडले. या करप्शन केसमध्ये सध्या सर्वांना क्लीन चिट मिळाली. केजरीवाल म्हणाले ही राजकीय सुडाची केस होती. विरोधक म्हणाले लढाई अजून संपलेली नाही, कारण सीबीआय आता हायकोर्टामध्ये अपील करणार आहे. म्हणजेच जेल, जमीन, 2 वर्ष तपास, क्लीन चिट. पण खरा प्रश्न अजूनही काय? हा भ्रष्टाचार होता की पॉलिटिकल गेम? तुम्हाला काय वाटतंय? हा स्कॅम होता की सगळं पॉलिटिकल्स? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच एक्सप्लोसिव्ह पॉलिटिकल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.